हरे कृष्ण. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अध्याय 2, श्लोक 21. वेत्ता विनाशिनं नित्यं य एन मजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. हे अर्जुना, जो आत्मा अविनाशी, नित्य, अजन्मा आणि अव्यय आहे हे जाणतो, तो पुरुष कशाला कोणाला मारतो किंवा मारतो असे मानतो. वासंसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्यन्ति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि संयाति नवानि देही. मनुष्य जसे जुने कपडे टाकून नवीन कपडे धारण करतो, तसे आत्मा जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करतो. नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. शस्त्र आत्म्याला छेदू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला ओलसर करू शकत नाही आणि वारा त्याला वाळवू शकत नाही. अच्छेद्यो यमदायो अमक्लेद्यो अशोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुरच लोऽयं सनातनः. हा आत्मा न छेदला जाऊ शकतो, न जाळला जाऊ शकतो, न ओलसर होतो, न वाळतो. तो नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल आणि सनातन आहे. अव्यक्तो अयमचिन्त्यो अमविकार्यो अमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा अप्रकट, विचारांच्या पलीकडचा आणि बदल न होणारा आहे. म्हणून हे अर्जुना, हे जाणून तू दुःखी होण्याचे काहीही कारण नाही. अर्थात श्रीकृष्ण आत्म्याच्या अमरत्वाचे आणि शाश्वत स्वरूपाचे वर्णन करत अर्जुनाला समजावतात की आत्मा नाश होणारा नाही आणि त्याचा शरीराशी फक्त तात्पुरता संबंध आहे. त्यामुळे दुःख करण्याची आवश्यकता नाही. या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्णा.